सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तर सगळ्यांनाच सतावत असतो। आज मी इथे कॉर्न आणि बेसनापासून खूप सॉफ्ट असे हे ऑमलेट बनवलेले आहेत। पोटभरीचे आहेत आणि अतिशय सोपे सुद्धा आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा। त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाहीये। इथे मी एक मका घेतलाय। कॉर्न आता बाजारात खूप जास्त प्रमाणात मिळतोय, तर तुम्ही हे ऑमलेट नक्कीच करू शकता। सगळे दाणे काढून मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि पाणी न घालता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये ते आपण जे मका वाटलाय तो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण 2 मोठी वाटी इथे मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ सुद्धा सगळ्यांच्याकडे उपलब्ध असतं आणि हा खूप सुंदर असा नाश्ता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बनवू शकता। आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण 3 वाटी मी इथे यामध्ये पाणी घालणार आहे। थोडं थोडं करत घालायचं आहे। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या कॉर्नपासून खूप सुंदर असा पौष्टिक असा हा नाश्ता काही मिनिटातच तयार होणार आहे। तुम्हाला जरूर आवडेल, एकदा तरी करून बघा आणि केल्यानंतर तो कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत आणि सैलसर असं बॅटर तयार करणार आहोत। त्याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालू शकता किंवा कांदा आणि टमॅटोसुद्धा घातला तरीही हे खूप छान टेस्टी असे हे कॉर्न ऑमलेट बनतात। इथे मी 2 मोठे कांदे आणि 2 टमॅटो यामध्ये घातलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरसुद्धा किसून घालू शकता। भरपूर हिरवी मिरची आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। सर्व मिश्रण जे आहे छान एकत्र करून घेऊयात। गुठळ्या अजिबात होणार नाहीयेत आणि मस्तपैकी हा कॉर्नचा जो ऑमलेट आहे तो आता आपण करायलाच घेणार आहोत। त्यामध्ये थोडेसे जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात, दॅट्स इट। आणि त्याच्यानंतर आपण पटापट एका साईडला मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे। अजिबात वेळ न घालवता यामध्ये सोडाचा वापर मी केलेला नाही आहे किंवा हे बॅटर जे आहे ते आपल्याला झाकून 10 मिनटं वगैरे ठेवायचं नाही आहे। लगेचच आपण ऑमलेट तयार करायला घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता सैलसर असं हे मिश्रण झालेलं आहे। तवाही छान तापला आहे आणि डोशाच्या तव्यावरती तुम्ही अशा पद्धतीने हे घालून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। दोन्ही बाजूनी आपण छान ह्याला भाजून घेणार आहोत। सुरुवातीला 3 ते 4 मिनटं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे। त्याच्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि मस्त खमंग असं हे ऑमलेट जे आहे ते भाजून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात। खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे। खूप टेस्टी असे हे कॉर्नचे ऑमलेट तयार होतात। नक्की बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका। आता मी भरपूर असे हे कॉर्नचे ऑमलेट तयार करून घेते आणि सर्व करताना मात्र तुम्ही याच्याबरोबर पुदिना चटणी किंवा सॉससुद्धा सर्व करू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तसे एक छान मस्त रेसिपी घेऊन।